पिचकारी आणि इंजेक्शनची सिरिंज. होळी किंवा रंगपंचमीला रंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारी पिचकारी हा सुद्धा एक पंपच आहे. पिचकारी म्हणजे प्लॅस्टिकचं एक दंडगोलाकृती नळकांड असतं. या नळकांड्याचं टोक निमुळत असतं. नळकांड्याला एक झाकण असून त्यामध्ये घट्टपणे पुढे मागे होऊ शकेल असा दट्ट्या बसवलेला असतो. पिचकारीचं निमुळतं टोक रंगीत पाण्यामध्ये बुडवून दट्ट्या बाहेर ओढला तर रंगीत पाणी पिचकारीमध्ये शिरतं. आता दट्ट्या आतमध्ये दाबल्यावर रंगीत पाण्यावरचा दाब वाढतो आणि पिचकारीतलं रंगीत पाणी वेगाने बाहेर पडतं. इंजेक्शन देताना डॉक्टर वापरतात ती सिरिंजसुद्धा पिचकारीप्रमाणेच कार्य करते. इंजेक्शनच्या सिरिंजला अत्यंत बारीक छिद्र असलेली अणकुचीदार सुई लावलेली असते. या सिरिंजमध्ये घट्टपणे पुढे मागे होणारा दट्ट्या असतो. डॉक्टर अणकुचीदार सुई रबरी बुचामधून बाटलीमध्ये खुपसतात आणि सिरिंजचा दट्ट्या बाहेर खेचतात. दट्ट्या बाहेर खेचल्यावर बाटलीतलं औषध सिरिंजमध्ये येतं. जेव्हा डॉक्टर औषधाने भरलेल्या सिरिंजची सुई रुग्णाच्या शरीरामध्ये खुपसतात आणि दट्ट्या आतमध्ये ढकलतात तेव्हा सिरिंजमधल्या औषधावरचा दाब वाढतो आणि औषध रुग्णाच्या शरीरात शिरतं. रुदरफोर्ड यांचा अणुसिद्धांत. सर जे थॉम्सन यांच्या अणुप्रारूपातल्या त्रुटी समजून घेण्यासाठी न्यूझीलंडचे शास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी सोन्याचा पातळ पत्रा आणि अल्फा कण वापरून एक प्रयोग केला. अल्फा कणांचं वस्तुमान हायड्रोजन अणूच्या चौपट असतं आणि एका इलेक्ट्रॉनवरील विद्युत प्रभाराच्या दुप्पट धनप्रभार त्यांच्यावर असतो. या प्रयोगामध्ये सोन्याच्या पत्र्यावर अल्फा कणांचा मारा केल्यावर बहुसंख्य अल्फा कण त्यांच्या मार्गातून विचलित न होता पत्र्यामधून आरपार निघून गेल्याचं दिसलं. काही अल्फा कणांचं विचलन लहान कोनामधून झालं, पण अनपेक्षितपणे अगदी थोड्या अल्फा कणांचं विचलन मोठ्या कोनामधून झालं. त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे एखाद दुसऱ्या कणाचं विचलन 180 अंश कोनातून होऊन तो मूळ मार्गाच्या उलट दिशेने परत आला. आपल्या प्रयोगातल्या निरीक्षणावरून रुदरफोर्ड यांनी 1911 साली नवीन अणुप्रारूप मांडलं. रुदरफोर्ड यांच्या मते बहुसंख्य अल्फा कण सुवर्णपत्रीमधून आरपार गेले याचा अर्थ अणूचा बहुतांश अंतर्भाग पोकळ असला पाहिजे. मोठ्या कोनातून विचलित झालेल्या धनप्रभारित अल्फा कणांची संख्या अतिशय कमी होती. यावरून अणूतला धनप्रभार आणि अणूचं वस्तुमान त्याच्या मध्यभागी एकवटलेलं आहे. या भागाला पुढे अणु केंद्रक असं नाव दिलं गेलं. ग्रह जसे सूर्याभोवती भ्रमण करत असतात त्याचप्रमाणे ऋणविद्युत प्रभारित इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरतात. सूर्यमालेशी साधर्म्य दाखवणारं अणुप्रारूप रुदरफोर्ड यांनी मांडलं. रुदरफोर्ड यांच्या अणुसिद्धांतानुसार अणूच्या मध्यभागी असलेल्या केंद्रकात धनविद्युत प्रभार असतो. अणूचं बहुतेक वस्तुमान केंद्रकामध्ये समाविष्ट असतं. ऋणविद्युत प्रभार असलेले इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. अणूच्या तुलनेत केंद्रकाचा आकार अतिशय लहान असतो.